आता राशन कार्ड तुम्हाला स्मार्ट कार्ड सारखं दिलं जाणार आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता तुमचं जुनं जे राशन कार्ड आहे ते चालणार नाही आहे। आता तुम्हाला नवीन स्मार्ट राशन कार्ड दिलं जाणार आहे, ज्यावरती एक QR कोडसुद्धा असणार आहे। म्हणजे आता तुमचं राशन कार्ड फाटण्याचं किंवा खराब होण्याचं कुठल्याही प्रकारची भीती राहणार नाही आहे। हा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। याबाबत GR सुद्धा काढण्यात आलेला आहे। हे राशन कार्ड बनवण्यासाठी जवळपास 30 रुपये 47 पैशाचा खर्च लागणार आहे, परंतु हा जो खर्च आहे हा तुम्हाला द्यायचा नाही आहे, हा राज्य शासनावरती भार पडणार आहे संपूर्ण खर्चाचा। तर तुम्हाला लवकरच हे राशन कार्ड दिलं जाणार आहे। तुम्ही GR इथे बघू शकता। महाराष्ट्रातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना AAY व PHH तसेच APL शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना स्मार्ट शिधापत्रिका देण्यात येणार आहे, असा निर्णय इथे घेण्यात आलेला आहे। आपले जे जुने राशन कार्ड आहे ते कागदी असल्यामुळे खराब होणे, रेकॉर्ड सांभाळण्यास अडचणी येणे, हा प्रॉब्लेम जो आहे तो या राशन कार्डमुळे, स्मार्ट राशन कार्डमुळे सॉल्व्ह होणार आहे। म्हणजे आता तुम्हाला स्मार्ट राशन कार्ड दिलं जाणार आहे। यासाठी बघा, राज्य शासनावरती अंदाजे 1.70 कोटी स्मार्ट शिधापत्रिका बनवण्याचा भार पडलेला आहे आणि यासाठी प्रति शिधापत्रिका जवळपास 30 रुपये 47 पैसे एवढा खर्च सरकारला लागणार आहे आणि त्याचा एकूण अंदाजे खर्च आहे 51 कोटी 79 लाख रुपये। म्हणजे एवढे पैसे इथं मंजूर करण्यात आलेले आहे। म्हणजे आता तुम्हाला लवकरच QR कोड असलेलं राशन कार्ड दिलं जाणार आहे। जसे जसे हे नवीन राशन कार्ड बनतील तसे तसे तुम्हाला याचं वितरण केलं जाणार आहे। तर हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। आपल्या सर्व मित्रांबरोबर नक्की शेअर करा। धन्यवाद।